उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की कोकणातला रानमेवा जो आहे ना, तो खायची मजाच काही वेगळी आहे. त्यापासून आज मी तुम्हाला दाखवणार आहे चटपटीत काजूची बोंड आणि काजूच्या बोंडांचा सरबत कसा करायचा. नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पहिला पदार्थ बनवतोय चटपटीत काजूची बोंड. त्यासाठी काजूची बोंड घ्यायची आणि त्याला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं. काजूच्या बोंडांचा काजू मी आधीच काढून बाजूला ठेवला आणि बोंड फक्त घेतली. त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग प्रत्येक बोंडाच्या ना जशा आपल्याला आवडतील तशा फोडी करून घ्यायच्या. फोडी करून घेताना वरचा आणि मागचा भाग जो आहे म्हणजे देठाकडचा जो भाग आहे तो चिरून काढून टाकायचा, कारण त्याला थोडासा चीकसुद्धा असतो. त्याच्यामुळे तो भाग जो आहे तो काढून टाकायचा आणि बाकीच्या ज्या फोडी आहेत त्याला असं मी लहान आकारांमध्ये कट करून घेते. तर सगळ्या फोडी करून झाल्यावर एका प्लेटमध्ये घ्यायच्या. त्यावरती लाल तिखट, मीठ, चाट मसाला हे सगळं असं भुरभरून घ्यायचं आणि त्यानंतर हे सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं. आणि मग इथे आपला बनून तयार झालेला आहे चटपटीत असा मसाला बोंडू. तर तुम्हाला हा मसाला बोंडू आवडला असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला हा आवडतो की नाही ते. जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. मसाला बोंडू बनवून झालेला आहे. आता तुम्हाला मी दाखवते या काजूच्या बोंडांचं सरबत कसं करायचं. तर हे सरबत करायला बोंडू एका भांड्यामध्ये घ्यायचे. बोंडू बुडतील एवढं पाणी घालायचं आणि एक 10 ते 15 मिनटं म्हणजे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. तर बोंडू जे आहेत ते असेच खाल्ल्याने किंवा ह्याचा सरबत जर डायरेक्ट प्यायला ना तर काही वेळेस काय होतं, घसा खवखवतो. तर तुम्हाला ते अवॉइड करायचं असेल तर त्यासाठी अशा पद्धतीचं सरबत तुम्ही नक्की बनवून पहा. तर बोंड चांगली शिजली की ती अशा एका जाळीवरती किंवा तुम्ही स्मॅशरच्या मदतीने सुद्धा स्मॅश करून त्याच्या आतला जो रस आहे ना तो वेगळा करून घ्यायचा आणि बोंड जी आहेत ती वेगळी करून घ्यायची. तर मी असं पळीच्या मदतीने एका जाळीवरती हे स्मॅश करून घेते. आता तुम्हाला दाखवते ह्या सगळ्या बोंडूंमधून किती रस आला आहे. बघा, हा एवढा रस आला आहे. त्या रसामध्ये साखर घालायची आणि थोडंसं मीठ घालायचं आणि हे मस्त मिक्स करून घ्यायचं. आता ना हा पल्प म्हणजे जो बेस आहे ज्यूससाठीचा तो तयार झालेला आहे. हा तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता आणि जेव्हा हवं तेव्हा पिऊ शकता. एका ग्लासामध्ये एक पळीभर मी इथे हा रस घातलेला आहे आणि ह्या रसामध्ये थंडगार पाणी ॲड करायचं आणि इतका सुंदर हा सरबत तयार होतो ना, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. मस्त थंडगार पाणी घालायचं आणि ढवळून घ्यायचं. झाला तयार आपला काजूच्या बोंडांचा सरबत. तुम्हाला माझ्या ह्या दोन्ही रेसिपीज कशा वाटल्या तर मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर काजूची बोंड मिळाली तर ह्या दोन्ही रेसिपीज तुम्ही नक्की ट्राय करून पहा. काजूच्या बोंडांचा सरबत आणि मसाला काजूची बोंड तर नक्की ट्राय करा आणि निरोगी खा, निरोगी राहा.